वळूयात पुढच्या बातमीकडे। छावा चित्रपटात शिर्के आडनावाचा उल्लेख नाहीये। तुमच्या भावना जर का दुखावल्या असतील तर माफी मागतो, असं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राजेश शिर्केंना उत्तर दिलं आहे। चित्रपट छावा कादंबरीवर आधारित असल्याचं देखील उतेकर यांनी स्पष्ट केलंय। छावा चित्रपटात राजेश शिर्के या आडनावाचा उल्लेख आहे आणि आमच्या भावना दुखावल्याचं यावेळेस कालच राजेश शिर्के कुटुंबियांकडून निवेदन देण्यात आलं होतं आणि त्याचवर आता उतेकर यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। तुमच्या भावना जर का दुखावल्या असतील तर माफी मागतो। दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राजेश शिर्केंना हे उत्तर दिलंय। पहिलं तर खूप सॉरी की मी कदाचित तुमचा खूप फोन काल उचलला नसेल, कारण मी थोडा वाईट नेटवर्क एरियामध्ये आहे। पण मी तुमची प्रेस कॉन्फरन्सही पाहिली आणि हा तुमचा मेसेज मी आत्ता वाचला। सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर। आणि मी तुमच्या मेसेजला उत्तरही देऊ इच्छितो प्रामाणिकपणे। सर, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की हा चित्रपट पूर्णतः छावा या कादंबरीवर आधारित आहे, जी शिवाजी सावंतांनी लिहिली होती। त्यामुळे या चित्रपटाची कथा, पटकथा हे सगळं छावामध्ये जसं लिहिलंय त्या प्रकारेच आम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न केलाय। आता कादंबरी म्हणजे ती शब्दांनी रंगवली जाते आणि चित्रपट म्हणजे तो दाखवला जातो लोकांना, पण इन्फॉर्मेशन तीच असते। त्याच्यामध्ये मी ॲज अ रायटर किंवा डायरेक्टर मी काही ट्विस्टिंग नाही केलंय। छावामध्ये गणोजी शिर्के, कान्होजी शिर्के, शिरकाण गावचे, त्यांचं कुलदैवत कुठलं, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे। आणि ते पुस्तक अजूनही मार्केटमध्ये अवेलेबल आहे। सेम टाइम कदाचित इफ आय एम नॉट रॉंग, महाराजांवरती जी टीव्ही सिरियल आली होती त्याच्यामध्ये पण एक्झॅक्टली तसंच नावासकट, गावासकट दाखवलेलं आहे। माझं म्हणजे कळकळीची तुम्हाला एकच विनंती करावीशी वाटते की ह्या चित्रपटामध्ये तर मी त्यांचं नावही नाही घेतलंय, त्यांचं गावही नाही दाखवलंय। म्हणजे गणोजी आणि कान्होजी सिंगल नावाने आपण फक्त चित्रपटामध्ये त्यांचा उल्लेख केलाय। त्यांचं आडनाव काय आहे हे आपण अजिबात दाखवलं नाही, त्यांचं गाव कुठलं हे आपण अजिबात दाखवलं नाही। आणि ती खबरदारी साहेब मी नक्कीच घेतली, कारण मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या। आणि म्हणजे तुमचे एक राजेश शिर्के बंधू हे तर माझे मित्र आहेत, डॉक्टर राजेश शिर्के। पण ह्या चित्रपटाचा उद्देश कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्याच। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणालात पैसे कमवण्यासाठी हा चित्रपट मला बनवायची गरजच नव्हती साहेब। माझ्याकडे इतर खूप विषय होते जे भरपूर पैसे कमवून देऊ शकतात। ह्या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने, मी, आमचे प्रोड्युसर दिनेश विजयन यांनी रात्रंदिवस मेहनत करून 4 वर्ष मेहनत करून हा चित्रपट फक्त याच्यासाठीच निर्माण केलाय की चित्रपटी संभाजी महाराज काय होते हे आपल्या जगाला कळावं। दरम्यान राजेश शिर्के यांनी काल नेमकी मागणी काय केली होती ते देखील आपण पाहणार आहोत। नुकताच प्रदर्शित झालेला छावा हिंदी चित्रपट, यामध्ये खूप आक्षेपार्ह इतिहासाची तोडमोड आणि बदल करून, इतिहासामध्ये जाणीवपूर्वक बदल करून तिथं प्रदर्शित केला आहे। खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय सर्व जाती जमाती सर्व एकत्र असताना, सर्व घराणे एकत्र काम करत असताना एक द्वेषापोटी मला असं वाटतंय जाणीवपूर्वक या पद्धतीने षड्यंत्र करून इतिहासात बदल करण्यात येतोय। म्हणून हा इतिहासात बदल न व्हावा आणि जाणीवपूर्वक कुण्या एका घराण्याची बदनामी होते ते कुठेतरी थांबण्यासाठी आम्ही आज आपल्यासमोर आमचं म्हणणं, आमचं रडं मांडण्यासाठी उपस्थित आहे। आज आपण पाहतोय बऱ्याच जणांनी छावा हिंदी चित्रपट आपण पाहिलाय, त्याच्यामध्ये इतिहासाची खूप मोठी चुकीचा इतिहास आणि तोडमोड करून कसा तरी एक वळण देण्याचा प्रयत्न केला गेला।
आम्ही असं म्हणणार नाही की हाच दोषी तो दोषी, परंतु कुठलाही ऐतिहासिक संदर्भ, कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसताना सुद्धा राजे शिर्के घराण्याला टार्गेट केलं गेलं.